मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. कामगार नेते ना तुम्ही, मग कामगारांचं हित कशात आहे हे तुम्ही त्यांना नीट समजावून सांगाल नको? पंत, मला पगार देणं एवढं जड जात होतं तर मला स्पष्ट सांगायचं. मला पगार का दिला जातो याची चौकशी सुनेकडून करून घ्यायची काही गरज नव्हती. काही करू नको, बघत राहा काय चाललंय ते. फक्त वेळ येईल तेव्हा शेवटचा घाव घाल म्हणजे. मग हातात कुठलाही पुरावा नसताना सुद्धा एखाद्या निष्पाप मुलीवर संशय व्यक्त करून तिचा मानसिक छळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गुन्हा घडला त्या दिवशी आदित्य तुमच्या मुलीला भेटायला आला होता. तो तुमच्या मुलीचा चांगला मित्र आहे. मैत्रीच्या आणि प्रेमाच्या वेगवेगळ्या तऱ्हा मी या नोकरीत पाहिल्या आहेत. पण संशयाची सुई तुमच्या मुलीच्याच दिशेने सरकतीये. तमाशा मी केला का तुमच्या मुलाले? मी जात होते ना शांतपणे. तुमचं हे घर, प्रतिष्ठा सगळं सोडून, सगळ्याचा त्याग करून जात होते ना निमूटपणे. आदित्य बरोबर आयुष्य तर सोडाच, पण एक क्षणही संसार मी करू शकत नाही. आणि तुमची प्रतिष्ठा जपण्यासाठी तर नाहीच नाही. घरात कुणालाही वेळ नसेल ना तर कुणीही हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाहीये. ओढून ताणून तर मुळीच नको. मी 24 तासासाठी नर्सेस ठेवलेले आहेत. त्या उत्तम काळजी घेतात आदित्यची. हे सगळं सर्वसामान्य नॉर्मल माणसांचं ठीक आहे, पण तुमचा मुलगा नॉर्मल नाहीये. तुम्हालाही माहिती आहे ना ते. वहिनी, माई एकटी सरडत बसली तिच्या खोलीत. तुला माहिती काय झालं? हो, पण बोलायची हिम्मत नाहीये. हिम्मत नाही? कोणाला घाबरतेस तू? आणि कधीपासून? कुणालाच नाही, फक्त गैरसमजांना. थोरली जाऊये ना मी. धाकटीच्या सहाड्या करते असं पसरायला वेळ नाही लागायचा. या घरची शिस्त मानवत नाहीये तिला. तेजस्विनीला असं बोलू नाही, पण आपण जिथून येतो ना ते संस्कार सुटत नाहीत. काय केलं तिने? काय राहिलंय? अगं वडीलधाऱ्यांना उलट उत्तर देण्या इतपत मजल गेली तिची इतक्यातच. माझा एक सोड, पण मायना सुद्धा. का पण?
स्वतंत्र विचार आहेत म्हणे तिचे. कुणी काही बोललं ना तर अहंकार दुखावतो तिचा. ठीक आहे, मर्जी तुझी, पण आपला नवरा बिछाण्यात पडलाय, एवढ्या जीवावरच्या प्रसंगातून निभावलाय, त्याच्याजवळ बसायला 5 मिनिट सुद्धा वेळ नाही हिच्याकडे. अगं त्याला भेटायला सुद्धा जात नाही. नाही जात? नाही. का? मर्जी तिची, तिला कोण बोलणार. आणि हे बघ, मी तुला रिक्वेस्ट करते, मी तुला असं काही सांगितलंय हे तू विसरून जा. आणि माझं ऐकशील ना तर तू सुद्धा तिला काही विचारायच्या फंदात पडू नकोस. अगं बाबांना कळलं ना तर तेच निर्णय घेतील काय करायचं याचा. अस्मिता अस्मिता थांब, मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. घरातले सगळेजण तुझ्याविषयी वाटेल ते बोलायचे, पण मला कधीच पटलं नाही त्यांचं. मला वाटायचं की तुझ्या गरिबीमुळे त्यांच्या प्रतिष्ठेबद्दलचा अहंकार दुखावला गेलाय, म्हणून ते वाटेल ते बोलतात तुझ्याविषयी. पण आज मला स्वतःच्याच मूर्खपणाची कीव येते. स्वार्थासाठी प्रेमाचं नाटक केलंस तू. स्वतःच्या स्वार्थासाठी एका निष्पाप माणसाशी लग्न करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आणि स्वार्थ साधून झाल्यानंतर आता निर्लज्जपणे निघून चाललीस. आणि मला वाटायचं की का आलीस आमच्या घरात? या जगातली सगळी घरं ओस पडली होती, आमचंच घर मिळालं तुला. माझ्या दादाचं आयुष्य उद्ध्वस्त करताना लाज नाही वाटली तुला? तू जबाबदार आहेस त्याच्या वागण्याला, तू जबाबदार आहेस त्याच्या परिस्थितीला. बोल ना, बोल. मी तरी काय मूर्ख आहे, तुला बोलायला सांगते. तू काय बोलणार म्हणा? कुठल्या तोंडाने बोलणार तू माझ्याशी? झालं बोलून? मला ऑफिसला जायला उशीर होतोय, येते. काय शिंदे सोनावणे असे का उभे आहात? इथे रिसेप्शन मध्ये नवीन डिपार्टमेंट उघडलं की काय? काय झालं शिंदे? घरी सगळं व्यवस्थित आहे ना? मी तुम्हा दोघांशी बोलतोय. काय झालंय? या माझ्या केबिन मध्ये या. नाही येऊ शकणार साहेब. का रजेवर आहात? आता रजा घ्यायची काय गरज आहे साहेब? किड्या मुंग्यांची आणि आमची अवस्था सारखी. कधी कुणाचा पाय पडेल ह्याचा नेम नाही. तुमच्या सारख्यांनी संसार थाटूच नाही. कारण कधी आमची मुलं बाळ रस्त्यावर येतील ह्याचा नेम नाही. हे जग माणसांनी माणसांसाठी उभं केलंय. हे कसं पटवून देणार कोवळ्या वयात मुलांना आम्ही? जग, देश, संपत्ती, समाज वगैरे हे शब्द तर सोडाच, पण फॅक्टरी शब्दाचा अर्थ सुद्धा माहिती नाही हो माझ्या मुलांना. मालक, अन्याय, कामगार हे शब्द बायकोला माहिती असले तरी ते स्वयंपाकात उपयोगाचे नाही हे कळतंय तिला. काय करू सांगा साहेब? शिंदे,
फारच दुखावले गेलेले दिसत आहे. काय झालंय मला कळेल का? आता काही फायदा होणार नाही साहेब त्याचा. आता काही उपयोग नाही. असं का म्हणताय सोनावणे? जहागीरदार ॲग्रो इंडस्ट्रीज मध्ये ही एक प्रथा आहे. इथे कामगार आणि मालक यात कुठलाही भेदभाव केला जात नाही. त्याची तुम्हाला कल्पना आहे. तुम्ही स्पष्ट बोललात तर मला काहीतरी करता येईल. आता थोडं स्पष्टच बोलतो साहेब. तुमच्या सुनेनं म्हणजे तेजस्विनी मॅडमनं आम्हाला कामावरून काढून टाकले. काय? हो साहेब. आम्ही क्वालिटीमध्ये तडजोड करत नाही, त्यामुळे तुम्ही किमतीत आम्हाला तडजोड करायला लावू नका. हा, आणि आपल्या सगळ्या सप्लायर्सची थँक्स गिव्हिंग लेटर्स जी आलेली आहेत ना, त्याच्या कॉपीज पाठवून द्या. मी बोलते त्यांच्याशी, फक्त मला आठवण करा. मला फोन येतो, मी नंतर बोलते. हॅलो. आले. येस. मला असं कळलंय की तू 2 कामगारांना कंपनीतून काढून टाकलंयस. मी इथे असताना तुला हा निर्णय घ्यायला कोणी सांगितला होता? कामगारांच्या जीवावर कंपनी चालते. तेजस्विनी, बघतेस काय? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. त्यांच्या कामाचा त्यांना मोबदला मिळतो, जरा जास्तच मोबदला मिळतो. तो माझा प्रश्न आहे. त्यांना किती द्यायचं आणि किती नाही ते. एक लक्षात घे, हे वैभव हा मनोरा त्यांच्यामुळे उभा आहे. त्याचा पाया त्यांनी घाम गाळून बांधलेला आहे. त्यांना जर आपण असं विनाकारण काढून टाकलं तर हा मनोरा कोसळायला वेळ नाही लागणार. प्रत्येक व्यावसायिकाने कामगारांबद्दल कृतज्ञता ठेवली पाहिजे. हे सगळं माझ्यामुळे होतंय असा अहंकार जेव्हा माणसाच्या मनात निर्माण होतो तेव्हा निसर्ग त्याला धडा शिकवतो. मला आवडेल. माझ्या निर्णयांचे परिणाम भोगायला मला आवडतील. आय सी. पण आता त्या कामगारांचे कुटुंबीय तुझ्या निर्णयाचे परिणाम भोगतायत त्याचं काय? ज्यांचं पोट हातावर आहे, त्यांची उपासमार होते, त्याचं काय? या सगळ्याचा विचार त्यांनी करायचा आहे, मी नाही. तेजस्विनी, हा अधिकार तुला कोणी दिला? ज्या व्यक्तीने मला या फर्म मध्ये 50% पार्टनरशिप दिली त्यांनी. आणि 50% पार्टनरशिप घे आणि कुठलेही निर्णय घ्यायचे अधिकार तुला नाहीत असं तर तुम्ही नक्कीच म्हणणार नाही. पण असे निर्णय घ्यायला दूरदृष्टी लागते, अनुभव लागतो. पार्टनर झालं की संपलं सगळं. कुठलेही निर्णय घेता येतात असा समज करून घेऊ नकोस. आजपर्यंत अभिजितनी देखील असे कुठलेही निर्णय घेतलेले नाहीये. त्यांची कुवत नसेल निर्णय घ्यायची. वेळेवर आलात. 2 कामगारांना काढून का टाकलं याचा खुलासा हवा यांना. कारण अशा पुष्कळ विषयांवर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये.
दादा दादा हे गप काय बंब भडकल्यासारखी सारखी नाचत असतेस ग तू? हा काय झालंय? तू सुद्धा ऐकलंस ना तर असं आनंदाने उड्या मारायला लागशील, ओरडायला लागशील किंवा किंवा एकदम अशी यु नो कंट्रोल रिॲक्शन देशील. अरे वा किती छान. बाबांना सांगितलंस का? आता काय झालंय हे तुम्हाला पटकन सांगणार आहेस का? नाही सांगणार आहेस? तू बोल. अगं बाई आमिषा, माझ्या आयुष्याचा आधीच सुडोकू झालाय ग. आणखीन मला कोडो सोडू मला कोडी सोडवायला नको लावूस. पण एनिवे मला असं वाटतंय आमिषा की माझी बहिणाबाई मिस अमिषा एवढ्या आनंदात आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी आनंदाची बातमी असणार. एम आय राईट? नाही ठीक आहे. अरे नाही मग केवढा उंच रे. अगं हे गादी खूप आनंदाची बातमी. खूप आनंदाची बातमी आहे. पटकन सांगून टाक. सांग. युवन न्यूज नावाचं एक मराठी न्यूज चॅनल लॉन्च होतं. त्याच्यात काय एवढी खूप आनंदाची बातमी आहे? दादा मी सांगते ना, ऐक ना आता पूर्ण. अच्छा म्हणजे बातमी पुढे आहे. हा कमा कमा टेल मी. तर मी त्यांच्याकडे ऑडिशन दिली होती. ओके. तर मला त्यांचा नुकताच फोन आलाय. काय म्हणून? माझं सिलेक्शन झालंय. ग्रेट. येस दॅट्स अ गुड गर्ल. मला ना कॉन्फिडन्स असतोच तुझ्याबद्दल नेहमी. तू जिकडे जाशील ना यू विल कॉन्कर द प्लेस. आय नो दॅट. बाबांना सांगितलंस? लवली. मी तुला करेक्ट प्रेडिक्ट करू शकतो. बाबांना सांगितलंस? काय म्हणाले ते? नाही तू माझी मस्करी करू नकोस. तू बाबांना सांगितलंस की नाही एवढंच सांग. एवढी आनंदाची बातमी मला सांग. सांगितलं अजून. का? दुपारपासून फोन लावते त्यांना. स्विच ऑफ लागतो सारखा. बाबांचा फोन स्विच ऑफ? तू तिथे हजर असताना असा एकतर्फी निर्णय होऊ शकतोय असं मला आश्चर्य वाटतं. याचा अर्थ तोही सामील आहेस आणि एवढं गंभीर प्रकरण चालू असताना तू माझ्या कानावर घातलं नाहीस ते. मला जरा आश्चर्य वाटतंय. माझं काय चुकतंय नेमकं? कुठे चुकतंय? वयाबरोबर बहुतेक विचारही आता म्हातारे होत चाललेत. सॉरी सर, पण मला असं वाटतं की तुम्ही उगाच हळवे होताय. मॅडमची इच्छा मी मानली कारण मला ती पटली. सर, हक्कांच्या बाबतीत जेवढी जागृती कामगारांमध्ये आहे तेवढी दुर्दैवाने कर्तव्यांबाबतीत नाहीये सर. जरा काय झालं की संघटनेकडे धाव, पण त्याआधी जी संस्था आपलं पोट भरते तिच्या बाबतीत आपली जबाबदारी काय ह्याचा कोणी विचारच करत नाही सर. जेवण नेमकं कुणाबद्दल बोलतोयस? सर, शिंदे आणि सोनवणे गेली कित्येक दिवस युनियनचं काम करतात. ते मला ठाऊक आहे. हो, पण ते फक्त तेवढंच काम करतात. दिवसभर युनियनच्या नावाखाली बाहेर हुंदडायचं, चकाट्या पिटायच्या आणि इतर कामगारांना कामं सोडून त्यात सामील करून घ्यायचं. हे कित्येक दिवस चाललंय सर. आणि मग त्यात ह्या दोघांचं चालतं, मग आम्ही केलं तर कुठे बिघडलं असा समज कामगारांमध्ये व्हायला लागला सर. शिवाय युनियनचे पदाधिकारी याचा अहंकार त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून सतत दिसायचा सर. म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणं हे योग्य आहे? इतर दुसरे मार्गही काही उपलब्ध होते? मार्ग होते ना सर, मार्ग होते. दंड केला, भरला नाही, समज दिली, हसण्यावरही नेलं. मॅनेजमेंटचा कामगारांवर ताबा राहिला नाही असा समज कामगारांमध्ये पसरायला लागला होता सर. बरं, तुम्हाला सांगावं तर ते दोघे तुमच्या समोर येणार गरीब चेहरे करून आणि मग तुम्ही तुमच्या स्वभावानुसार त्यांना आणखीन एक संधी देणार. याने शेवटी कामगारांमध्ये तेच पसरलं असं ना की मॅनेजमेंट शिंदे आणि सोनावणेंना घाबरते. त्या दिवशी ते दोघे दारू पिऊन आले आणि दारू पिऊन आले कामावर? हो सर, तसे ते नेहमीच येतात व रुबाबही असायचा. शेवटी मॅडमने आठवड्याभराची नोटीस द्यायला सांगितली. मला पटलं, मी नोटीस दिली.
पण त्या 7 दिवसात त्यांचं वागणं आणखीनच बेताल व्हायला लागलं सर. संधी देऊन वाट बघायची वेळच निघून गेली होती. शेवटी 7व्या दिवशी त्यांना कामावरून काढून टाकलं. आणि मला वाटतं सर, एवढी भीती कामगारांमध्ये असायला हवी. आणि हा काही शेवट नाही. आपल्या ह्या अशा निर्णयामुळे किंवा अशा ऍक्शनमुळे जर त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत असतील तर ते दोघेही आपल्याला हवेत. शेवटी ते आपलेच आहेत सर. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता